मित्रांनो, जर तुम्ही म्युच्युअल फंड किंवा एनएफओ मध्ये गुंतवणूक करत असाल तर एनएव्ही हा शब्द तुम्ही हमखास ऐकला असेल। पण एनएव्ही म्हणजे नेमकं काय आणि तो गुंतवणुकीसाठी कसा महत्त्वाचा आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण एनएव्ही म्हणजे नेट असेट व्हॅल्यू ची संपूर्ण माहिती घेणार आहोत। चला तर पाहूयात की एनएव्ही म्हणजे काय। तर एनएव्ही नेट असेट व्हॅल्यू म्हणजे एका म्युच्युअल फंड युनिटची प्रत्यक्ष किंमत। हा फंडाच्या एकूण मालमत्तेचा म्हणजे टोटल असेट आणि एकूण देयकांचा म्हणजे टोटल लायबिलिटीज यांचा हिशोब करून ठरवला जातो। आता हा एनएव्ही कसा मोजला जातो तर एनएव्ही बरोबर टोटल असेट्स आणि टोटल लायबिलिटीज डिवाइडेड बाय टोटल युनिट्स। उदाहरणच घ्यायचं झालं तर जर एखाद्या म्युच्युअल फंडाची एकूण मालमत्ता 100 कोटी आणि एकूण देयके 10 कोटी असतील आणि त्या फंडाच्या एकूण युनिट्स हा 9 कोटी असतील तर एनएव्ही बरोबर जी 100 कोटी जी की म्युच्युअल फंडाची एकूण मालमत्ता आहे आणि 10 कोटी जी की लायबिलिटीज आहेत ती डिवाइडेड बाय 9 कोटी जी की एकूण युनिट्स आहेत। तर याचा अर्थ त्या म्युच्युअल फंडाच्या एका युनिटची किंमत ही 10 प्रति युनिट अशी होते। तर हा एनएव्ही का महत्वाचा आहे तर गुंतवणुकीचा बेस प्राइस आहे। म्हणजे म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवताना तुम्ही एनएव्ही दराने युनिट्स खरेदी करता। त्यानंतर फंडाच्या परफॉर्मन्सचा अंदाज येतो। म्हणजे फक्त एनएव्ही जास्त किंवा कमी असणं महत्वाचं नाही तर त्याच्या वाढीचा वेग म्हणजे ग्रोथ रेट पाहणं गरजेचं आहे। त्यानंतर नफा किंवा नुकसान याचं गणित इथं ठरवतात। म्हणजे जर तुम्ही 10 एनएव्ही वर खरेदी करून 15 एनएव्ही वर विकले तर तुम्हाला 5 इतका नफा होतो। आता हा एनएव्ही वाढतो आणि कमी कसा होतो तर जेव्हा एनएव्ही हा फंडाने चांगली परफॉर्मन्स केली असेल किंवा फंडाच्या गुंतवणुकीची किंमत किंवा शेअर्स बॉन्ड्स ही वाढली असेल आणि जास्त गुंतवणूकदार त्या फंडात पैसे गुंतवत असतील तर हा एनएव्ही वाढतो। आणि जेव्हा बाजार घसरतो आणि गुंतवणूक केलेल्या संपत्तीचं मूल्य कमी होतं आणि फंड व्यवस्थापन शुल्क किंवा इतर खर्च जे आहेत ते जास्त होतात आणि त्याचबरोबर गुंतवणूकदार त्यांचे युनिट्स विकून बाहेर पडतात तेव्हा हा एनएव्ही कमी होतो। पण अनेकांना प्रश्न पडतो की उच्च एनएव्ही असलेला फंड चांगला असतो का तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नाही। जास्त एनएव्ही असला म्हणजे फंड चांगला आहे असं नाही। जर दोन फंड समान प्रकारचे असतील आणि एकाचा एनएव्ही 50 आणि दुसऱ्याचा 10 असेल तर तरीही महत्वाचा मुद्दा आहे की फंड किती चांगला रिटर्न देतोय। आणि नवीन फंडाचा एनएव्ही हा कमी असतो कारण त्याचे युनिट्स नवीन असतात। आता पाहूयात की एनएव्ही आणि शेअर बाजारामध्ये नेमका फरक काय आहे। तर एनएव्ही याची किंमत फंडाच्या मालमत्तेवर आधारित आहे आणि तर शेअर मार्केटची किंमत ही मागणी आणि पुरवठ्यावर आधारित असते। आता एनएव्ही हा दिवसातून एकदाच अपडेट होतो तर शेअर मार्केट हा सतत कारण लाईव्ह ट्रेडिंग सुरू असतं। एनएव्ही मध्ये जोखीम कमी असते तर शेअर मार्केट मध्ये जोखीम ही जास्त असते। एनएव्ही हा गुंतवणूक कालावधी पाहायला गेला तर एनएव्ही हा जास्त काळ टिकणार आहे तर शेअर मार्केटमध्ये छोट्या कालावधीसाठी देखील हा होऊ शकतो। आता या एनएव्हीचा उपयोग गुंतवणुकीसाठी कसा करावा। शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म उद्देशावर विचार करा। कमी एनएव्ही म्हणजे स्वस्त फंड आहे असं नाही आणि उच्च एनएव्ही म्हणजे महाग फंड आहे असंही नाहीये। फंडाची परफॉर्मन्स रिटर्न्स आणि पोर्टफोलिओ हे पाहून निर्णय घ्या। त्यानंतर समान प्रकारच्या फंडांची तुलना करा। समान प्रकारच्या फंडामध्ये कोणत्या फंडांची वाढ चांगली आहे हे पहा आणि एनएव्ही मध्ये घसरण झाली तर घाबरू नका। फंड दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी घेतला असेल तर अल्पकालीन घसरणीमुळे विक्री करू नका। तर मित्रांनो, एनएव्ही म्हणजे एका म्युच्युअल फंड युनिटची किंमत जी त्या फंडाच्या एकूण संपत्तीच्या मूल्यावर ठरते। गुंतवणूक करताना फक्त एनएव्ही पाहू नका तर त्याचा परतावा, जोखीम आणि व्यवस्थापनाची गुणवत्ता हे घटकही तपासले पाहिजेत। तुमच्या गुंतवणुकीसाठी योग्य फंड निवडा आणि स्मार्ट निर्णय घ्या। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओसह। धन्यवाद।